गॅस तुटवड्याचं औद्योगिक क्षेत्रावरती गंभीर संकट. संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, कोल्हापुरात अनेक कारखान्यांना फटका. ऑटो, फार्मा, पोलाद उद्योग अडचणीत. उत्पादन ठप्प होण्याची भीती. गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद. पुढील 3 दिवस असा तुटवडा राहिला तर 50%हून अधिक हॉटेल्स बंद. बंगळुरू शहरामध्ये आजपासून हॉटेल्स बंद राहणार. आखाती युद्धामुळे सरकारकडून गॅस वितरणासाठी नवे नियम लागू. घरगुती गॅस, वाहनांचा सीएनजी, घरगुती पाईप गॅसला प्राधान्य. उद्योग, लघु उद्योगांना गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमात 3रं स्थान. सोलापूर जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा रोखण्यासाठी भरारी पथकाची स्थापना. गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी वितरकांवरती बारीक लक्ष. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा आज 11वा दिवस. युद्धात तेहरानसह अनेक इराणी शहरं उद्ध्वस्त. 1332हून अधिक लोकांचा मृत्यू. 12,000हून अधिक जखमी. आखाती युद्धावरती अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची चर्चा. युद्धविरामाबाबत बोलणी. युक्रेनच्या मुद्द्यावरही संवाद. युद्धामुळे कालच्या जोरदार पडझडीनंतर शेअर बाजार कमालीचा सावरला. सेन्सेक्स आणि निफ्टी आज हिरव्या रंगात. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 3रा आठवडा सुरू होऊनही अजित पवारांच्या अपघातावर चर्चा नाही. विविध आयुधांचा वापर करूनही अध्यक्ष सभापतींकडून चर्चेची परवानगी नाही. सरकारच्या भूमिकेवर संशय. कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट. सर्वत्र पारा 40 अंशांच्या वर. मुंबईत तब्बल 42 अंशांची नोंद. आणखी 2 दिवस पारा तापणार. कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन.